बसले काहीतरी आत्याबाईं सासूबाई जेवण करताय. जेवण करा जेवण करा. हाय सई. आम्ही भाजी भाजी शेपूची भाजी आणि अजून काय नाही वालाच्या शेंगा. वालाच्या शेंगा. आम्हाला सॉफ्ट जेवण मिळालं. सॉफ्ट आरोग्यासाठी एकदम हेल्दी हेल्दी भेटलं तुम्हाला. इकडे आई जेवण करते आणि इकडे आपली सईबाई करते ना मेथीची भाजी खाती. आत्या या परत. नानी याओ चक्कर मारायला या परत. बाय बाय कर आजी त्यांना. बाय बाय कर ना ते जुनू आजीला. हो हो दे गाय. चल बाल झाडू दे आता. दरवाजाला कडे लावू ना आपल्या. हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर आता घरातलं वगैरे आवरलेलं आहे आणि तर आज ना ताई पण घरी गेल्या. तर दुपारीच म्हणजे 12-12:30 वाजता आले होते घ्यायला. त्या पण घरी गेल्या. आता नवीन वर्ष आहे ना मग तिकडे गेले घरी. आणि आईंची पण तब्येत बरी नाही आहे. आता मला तर वाटतं थोडं आता बरं वाटायला लागलेलं आहे. आणि तर आत्यां ते पण आले होत्या. नानी पण आले होते. त्यांना म्हणजे ताईंना जायचं होतं ना त्यामुळे. तर आत्या काल रात्री आले होते मुक्कामी. तर कारण लहान मुली पण त्रास द्यायच्या. आईची पण तब्येत बरी नव्हती ना. बाळ गेले घरी त्यांच्या नाशिकला गेले. आणि बाळ आता 4 महिन्याचे पण पूर्ण झालेले आहे. मस्त आता खेळतात झोपतात असं छान आहे. आणि तर आत्या आणि नानी पण आता गेल्या. आमच्या सगळ्यांचे जेवणं झाले. घरामध्ये आवरायचं होतं. बाकीचे कामं आवरले. तर आज मस्त छान अशा भाज्या पण केलेल्या होत्या. मस्त शेपूची भाजी, वालाच्या शेंगा, मेथीची भाजी, 3-4 प्रकारच्या भाज्या झाल्या होत्या. चला तर मग आता मी किचन वगैरे क्लीन करायचं बाकी तेवढं करते. पुन्हा भेटते. बाय. मुरारी हे तना सई से हाय. सगळ्या ताईंना हॅलो. हॅलो सगळ्या ताईंना. आज तुला कसं वाटतंय? आपले बाळ गेले, बेबी गेले तिकडे त्यांच्या घरी. मग तुला असं रिकाम वाटतंय का? घर खाली खाली वाटतंय का? करमत नाहीये का? म्हणे छान करमतंय का तुला? तू मिस करते ना बाळांना? हो ना बाळा. माझी सई बाळ चालले होते तेव्हा माझ्या सईचं तोंड खूप छोटं झालं होतं बाई. है ना बाळा? लवकर येईल. सगळ्या ताईंना सांग. हां अभ्यास केला रे तू? होमवर्क मी काल दिलं होतं ते पूर्ण नाही केलं? एकच राहिलंय ना 1 पेज. ते पूर्ण करावं लागेल रात्री. माझं जे स्वयंपाक झाला का मग आपण करू कंप्लीट. ओके हां ओके बेबी. तू माझी टिकल्याची डबी का घेतली? असं करायचं त्याला म्हणतात थोर. हां तुझ्याचे पप्पा गेला का पहिली सांग मला. तू गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं का? मग कधी घेणार? गो. अशा मिठी मारून घेते गणपती बाप्पाला. अशा दर्शन असतं का तुमच्या? चला तर इकडे देवपूजा झालेली आहे. इकडे आहे ना मी तो भीमसेन कापूर आहे ना तो लावलेला होता.
आणि तो थोडा वेळ पेटून देते. त्यानंतर मग धूप छान मस्त घरामध्ये त्याचा सगळीकडे सुगंध दरवळतो, म्हणजे त्याचा धूर धूर होतो ना. नकोच आहे, वाढवापणा करते मुलगी. झाली ना ती प्लॅस्टिकची येडी. छान मस्त देवपूजा झालेली आहे. हात लावायला गेली, चटका बसला का? नाही बसला ना. माझी स्ट्रॉंग गर्ल आहे. स्ट्रॉंग गर्ल कशी असते दाखव. अशी असते का? लागलं ना मला. असं मारत्या का? चला म्यूट केलं होतं, कॉफी राईट येतं म्हणून. आपले गोविंदांचे गाणे लावलेले आहे आणि आता एका साईडला चहा ठेवला आहे. अरे इकडे मस्त चहा उकळतोय, इकडे आपलं दूध तापतंय. नीट नीट नीट. मग कशी बोलत होती तशी इथं बोल, इथं बोल. वासुदेवा. हो ना. चला आता आम्ही सगळेजण मस्त चहा घेतो गरमागरम. थंडी भरपूर आहे अजून. आणि आता काय स्वयंपाक करतो काही नाही तुमच्यासोबत पुढे शेअर करते, तर बघत राहा. आजी बोलवती बघ तुला. जर ही बाबांना दे. आजीला म्हणा खाऊन घे एवढी पण. चला तर आता इकडे स्वयंपाकाला लागली होती आणि मसाले भात केला होता आणि शेपूची भाजी पण शिल्लक होती, तर मग पोळ्या वगैरे केल्या आणि त्यानंतर मग आमच्या सगळ्यांचे जेवण वगैरे झाले. आणि आपल्या सईबाईला अचानक आठवलं तिचं ते आपण टेंट मागवलं होतं ना, म्हणजे तिचं छोटंसं घर मागवलं होतं, पण बाळ आलेले होते मग त्यांची झोळी वगैरे सईची, त्यामुळे सईचं घर आम्ही ना ठेवून दिलेलं होतं, कारण घरामध्ये पण खूप म्हणजे वस्तू होत्या ना आणि मग पाहुणे वगैरे यायचे, मग त्यामुळे मग आम्ही ठेवून दिलं होतं. तिला ते अचानक आठवलं, बाळ गेले घरी, ती म्हणते आता माझं घर काढून द्या. मग तिने लगेच पप्पांना लगेच कामाला लावलं. लगेच सगळं काही दिवाणमधला जे पसर आम्ही वस्तू म्हणजे जे काही लागत नाही ते सगळं दिवाणमध्येच ठेवतो आपण. माझ्या काही लग्नाचे भांडे वगैरे पण आहे, भरपूर काही कपडे वगैरे असतात, ते सगळे काही दिवाणमध्ये लपले जातात. तर सईचं पण बरेच खेळणी ना आम्ही ठेवलेली, इतकी खेळणी आहे म्हणजे इतके भावले वगैरे लहानपणाचे, ते सगळेच आम्ही ना ते पॅक करून दिवाणमध्ये ठेवलेले. कारण इतक्या तिला डॉल आवडतात ना, म्हणजे कोणी ना कोणी प्रत्येकजण डॉल आणायचे. पप्पांनी तेवढे छान डॉल आणलेले, त्या सगळ्या खराब करून टाकल्या तिने, पण काही जपून ठेवलेले आहे. मग इकडे तिचे पप्पा शोधत होते, कारण ते पाईप वगैरे खूप होते ना, तर थोडेसे इकडे तिकडे झाले होते ते, तर मग त्यांनी सगळं काही काढलं. सगळं म्हणजे दिवाणवरची गादी काढली, त्यामधला थोडा पसारा काढला. त्यानंतर मग शोधायला लागले. त्यावरचा तो म्हणजे कापड होतं ना, ते काही सापडतच नव्हतं. मग तिने तर सगळ्यांनाच कामाला लावलं. मीही शोधायला लागले, तिचे बाबाही शोधायला लागले आणि सईचे पप्पाही शोधायला लागले. मग फायनली ते सापडलं. मग आता इथे सईचे पप्पा तिचं घर बनवत आहे, तर तसं म्हणजे पूर्ण काळे म्हणजे ते पाईप असे जॉईंट करून मग त्यावरती फक्त कापड टाकून द्यायचं. मागे ना मिशो का फ्लिपकार्टवरनं आम्ही ऑर्डर केलेलं होतं, फ्लिपकार्टवरनंच वाटतं, तुम्हाला बऱ्याच ताईंना लिंक पण दिलेली होती. आता माझ्याही लक्षात नाही आहे, कारण बरेच दिवस झाले. मुलीने लगेच कामाला लावले. कसं होतं प्रियांका? मला लक्ष द्यायला आता पहिले. थोडंसं उंच होता, खूप उंच होता. करायचं ना, थांब मारून. खुश का मुलगी? प्रिन्सेस खुश? या घराच्या बाहेर. आता घराच्या बाहेर कोण आलं? सई आली. हे मागच ऑर्डर केलेलं होतं, पण ते सध्या ठेवून दिलेलं होतं. हो, माझ्या लिटल प्रिन्सेसचं घर. आता तिथं झोप. गुड नाईट, बाय बाय. चला तर मग जेवण वगैरे झाले. त्यानंतर किचन क्लिनिंग, भांडे वगैरे सगळे काही घासून वगैरे ठेवले, किचन पूर्ण स्वच्छ केला. त्यानंतर मग आपल्या सईबाईची बडबड सुरू झाली. तुम्हीही ऐका, पोट धरून हसाल, कारण सईचं गाणं नक्की हसण्यासारखंच आहे. सोडलं तू.
ढोढोबाची अगं गाड्यावर बसले ढोढोबा ढोढ्यावर बसले दाढोबा ढोढोबाची डाळ करतोय कोण आजोबा माऊ आजी आजोबा मावशा दोन. ढोढोबा नाही नाही हसायचं नाही. हं हे काय एवढं काय हसू. ढोढोबा ढोढोबाची डाळ तुकडुक तुकडुकच चालू दे. गाड्यावर बसलेला आडोबा कोण म्हणणार ढोढोबाची डाळ करतो कोण तुकडुक तुकडुक घोडोबा म्हण ढोढोबा ढोढ्यावर बसले दाढोबा दाढोबाची डाळ करतो कोण आजोबा आजी मावश्या दोन. ओके छान. अजून काय. मी मामी आणि मामा आणि वहिनी आणि काका. वहिनी कोण आता सांग बरं. हे सई माझी वहिनी तुला वहिनी आहे का. हा कुठे कुठे आहे वहिनी तुझी सांग. हा तुझ्या डोक्यावर. चला मग इथंच आजच्या व्हिडिओची तू बोलू नका. चला आता आजच्या हिरोचे लाईक करा सबस्क्राईब करा हिरोला लाईक करा. बाय बाय. आणि झोपतो. एकदा म्हणून दाखव गाणं परत एकदा ढोढोबा तुकडुक तुकडुक ढोढोबा ढोढ्यावर बसले दाढोबा दाढोबाची डाळ करतो कोण आजी आजोबा मावशा दोन. पहिल्यापासून नको जाई. तुकडुक तुकडुक असं नका ना ढोढोबा ढोढ्यावर बसले दाढोबा दाढोबाची डाळ करतो कोण आजोबा आजी मामा मामी मावश्या दोन आणि वहिनी मामी बस 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 बस. काकी मामा का. ओके ओके बाय बाय सगळ्या ताईंना बाय बाय. चला